तर मंडळी आता वेळ आहे थोडस मार खायची. नाही म्हणजे मार खायला कोणालाच आवडत नाही, पण आमची इथली फाईट खायला सगळ्यांनाच आवडतं. बघूयात एक फाईट. वातावरण टाईट. आला महाराजा सोबत बँड बाजा. हे आला महाराजा सोबत बँड बाजा. कोणी म्हणे याला यमला करी दुनियेवरती राज. ओ करी दुनियेवरती राज. तुम्हाला तर असं वाटत असेल का महाराज येडा झालाय का, दरवेळेला काहीतरी वेगळं करतो आणि नाचत बिचत वाजत गाजत कस काय आला म्हणून. काय मंडळी आजकाल असंच वाजत गाजत लोकांना सांगायला लागतो, अरे हे बाबा मी महाराज आहे बर का. ओ ताई अहो मी महाराज आहे बर का. तेच मी केलेलं आहे. तुम्हाला सांगतो लय भारी संगीत वाजवतात ही लोक सगळी. माझं संगीताचं तसं जुनं नात आहे. म्हणजे माझी पंचम महाराणी जी आहे तिचं नावच आहे संगीता. लईच इंटेलेक्च्युअल आहे तुम्हाला सांगतो. पण आजकाल वाईच अशी कोमेजलेली असते. म्हणून परवा दिवशी खोलीत शिरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं का हिच्यातला कलावंत तिला गप बसू दिना. म्हणलं तुम्हाला काय झालंय महाराणी. तर मला म्हणे महाराज मला ऑस्कर विनर असा सिनेमा बनवायचा. अरे म्हणलं मी येडा आहे का, महाराज आहे मी. आपण पटकन दवंडी पिटवूयात आणि एखाद्या चांगल्या लेखकाला बोलवूनच घेऊ. बार बार हाँ बोलो यार हाँ अपनी जीत हो की हार हाँ. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. असं ते जायला तुम्ही मला सांगा विजय असो असं म्हणण्यासारखं काय केलंय आम्ही आमच्या आयुष्यामध्ये. अहो साधी एक लढाई सुद्धा आम्ही जिंकलेली नाही. 5-5 लग्न केली आम्ही, पण विकास साधायचं सोडा साधी प्रगती पण करू शकलेलो नाहीये घरात. महाराज कसं आहे, काही वाक्य, काही घोषणा, काही नारे, काही उद्गार प्रथा म्हणून, परंपरा म्हणून, शिष्टाचार म्हणून बुद्धी बाजूला ठेवून उच्चारायचे असतात. आता आम्हाला किती मनापासून वाटलं की तुमची वाट लागो, पण तसं तोंडावर बोलता येत नाही ना महाराज. शिष्टाचार संमत नाही. बुद्धिवादी लोक बोलवली ना की काय गोळा बेरीज करून बोलतात काही कळत नाही. फक्त कानाला गुदगुले होतात एवढं होतं ना माझा. भारी. पण काय आहे तुम्हाला कशासाठी बोलवलंय तर सांस्कृतिक क्षेत्रातले तुम्ही मातब्बर लेखक आहात. बरोबर. आमच्या ज्या पंचम महाराणी आहेत सुंदराबाई फुलुंद्रीकर, त्यांचं नाव तर तुम्ही ऐकलेलंच असेल. ऐकलंय? अहो तमाशे पाहिलेत त्यांचे. हो. असं दातामध्ये नोटा धरून दौलत जादा केलाय महाराज. जादा होत सांस्कृतिक कारकीर्द बघा बाईंची केवढी मोठी आहे. तुम्हाला म्हणून सांगतो लेखक विश्वास बसणार नाही तुमचा. बालवाडीत असताना बाईंनी सांड सांड भोलानाथ. महाराज तुम्हाला सांग सांग भोलानाथ असं म्हणायचंय का? तेच ते सांग सांग भोलानाथ या गाण्यामध्ये लीडचा रोल केला होता. बैलाचा. मग काय साधे सुरू आहेत का घरातले सगळे मशिवानी. पण बाईंनी मात्र वेगळं केलं. बैलाचा रोल केलेला होता. चौथीत असताना शाळेतल्या भल्या मोठ्या अर्ध्या तासाच्या नाटकात त्यांनी पोस्टमनचा रोल केलेला होता. आणि काळी चर्र करणारा साहेब तुमची तार आली एवढा हेवी डायलॉग मारला होता. वा 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 महाराज. काय आमच्या ज्या पंचम महाराणी आहेत ना त्या लयच टॅलेंटेड आहेत, इंटेलेक्च्युअल आहेत. त्यांना लय भारी भारी कथा सुचतात. बर. काल रात्री 2 वाजता त्यांना मूड आला. महाराज सिनेमाची गोष्ट सांगा महाराज. खाजगी अनुभव सांगू नका. मला पण इतिहास आठवतो, भूगोल आठवतो. तुम्ही काहीतरी वेगळंच डोक्यात आणताय लेखक. तसं नाही. मूड आला म्हणजे रात्री 2 वाजता त्यांना जोराची स्टोरी लागली. जोराची स्टोरी लागली? स्टोरी डोक्यात येऊ लागली त्यांच्या. डोक्यात येऊ लागली? हा. त्यांनी मला उठवलं महाराज म्हणजे उठा मला तर स्टोरी दिसते पिक्चरची डोळ्याच्या समोर. अरे म्हणलं कसली टॅलेंटेड बाई आहे. काय सांगताय? म्हणलं काय दिसतंय तुला डोळ्यासमोर? काय दिसतंय? म्हणे HP कॉलेजचा कट्टा असतोय. अरे वा. त्या कट्ट्यावरती 2-4 कॉलेज मधले मित्र दुनियादारी करत असतात. अरे म्हणलं लईच वेगळं सुचलंय तुला. वा. मग पुढे काय होतं म्हणे त्याच्यात एक हिरो ठेवायचा आपण. त्याचं नाव पण सुचलंय श्रेयस तळवळकर. अरे वा. म्हणलं हेवी नाव आहे. वा. पण म्हणे हेवी नावापेक्षा कॅरेक्टर हेवी आहे. मला ना स्वप्नील जोशीला हिरो बघावा असं वाटतो. अरे म्हणलं घेऊन टाकू त्याच्यात काय पुढं मोठा विनोद आहे. त्याचा एक मित्र असतोय. कोण? अंकुश चौधरीला घेतलंय. अरे वा. त्याचं नाव असतंय DSP. अरे वा. आता तुम्हाला वाटत सगळ्यांना का DSP म्हणजे पोलीस असतोय, पण पोलीस नाही का. तो फक्त नावाचा DSP. इंटेलेक्च्युअल. गमत सांगू का? या सेम नावाचा सेम स्टोरीचा चित्रपट मागच्या वर्षी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. बक्का धंदा केला त्या. केवढा विनोद आहे. तुम्ही काय बोलले?
मागच्याच वर्षी प्रदर्शित झालेलं हो. अरे लेखक कसं होणार मला सांगा. अहो, रात्री 2 वाजता आमच्या राणी साहेबांच्या डोक्यात हा विषय आला आणि कुणीतरी वर्षभर आधीच हा विषय करून पैसा पण कमावला. बघा महाराज, काय होणार या राज्यात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सुरक्षित अगदी नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे महाराज. जाऊ द्या ना, मरू द्या. पण तुम्हाला एक सांगतो, काय? ज्याच्यात टॉयलेट भरलेलं आहे ना त्याने टेन्शन घेऊ नये. टॉयलेट ज्याच्यात भरलेलं आहे ठासून त्याने टेन्शन घेऊ नये. हो, कुणीतरी म्हणलेलंच आहे, कोंबडा झाकून ठेवला म्हणून कोंबडी अंडी द्यायची राहते का? पोल्ट्री चालणारच आहे की. तसंच आहे आपलं. म्हणून लेखक तुम्हाला बोलवलंय का ऑस्कर मिळण्यासाठी कसा पिक्चर करावा सांग. महाराज, ऑस्कर मिळण्यासाठी चित्रपट बनवायचा असेल तर तुम्हाला त्या चित्रपटामध्ये समाजाचं विदारक चित्रण दाखवायला लागतं. कशाला टेन्शन घेता? म्हणजे आपला महाराष्ट्र आहे ना, अहो आपण तो जाणून बुजून असा विदारक ठेवलेला आहे. वाह. म्हणजे तुम्हाला सांगतो, कुठल्याही साहित्यिकाला नॅशनल अवॉर्ड मिळवण्यासाठी अडचणच येऊ नये याची आपण ती भविष्यातली तजवीज केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर इज रेडी. वाह वाह वाह, काय छान. ते सगळं असतंच, आमचं चालतच राहील. पण तुम्ही एखादी आम्हाला स्टोरी सुचवा चांगली. मी एक स्टोरी सांगतो महाराज तुम्हाला. आपली जी स्टोरी आहे, आपला जो चित्रपट आहे तो एका लहान गावात सुरू होतो महाराज. एक लहानचं गाव आहे, त्यात एक गरीब नवरा बायको आहेत. ते विटांच्या भट्टीवर काम करून, काबाड कष्ट करून, रक्ताचं पाणी करून, घाम गाळून आपलं उदरनिर्वाह करतात महाराज. त्यांना एक तरुण मुलगा आहे, हुशार, चुणचुणीत. आपण जरी शिकू शकलो नाही तरी आपल्या मुलाला आपण शिकवायचं, उच्च शिक्षित करायचं असं त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे महाराज. आणि त्याच वेळेस त्या गावातली एका उच्च समाजातली एक मुलगी त्या चुणचुणीत मुलाच्या प्रेमात पडते. हिरोईनची एंट्री. येस. आणि महाराज, तो मुलगा तिला सांगतो की बघ बाई, हे असं तू करू नकोस. मी एका खालच्या जातीतला मुलगा आहे, आपलं प्रेम समाज कधी मान्य करणार नाही. पण महाराज म्हणतात ना, प्रेम आंधळ असतं, तसंच त्यांच्या भेटीगाठी सुरू असतात. एक दिवस शाळेच्या पटांगणामध्ये ती दोघं बोलत असताना मुलीचा मोठा भाऊ त्यांना बघतो. विलनची एंट्री. करेक्ट. मोठा भाऊ त्यांना बघतो, त्याचा राग अनावरतो आणि तो त्याला मारून काढतो, चोपून काढतो, रक्तबंबाळ करतो. आणि हे सगळं करत असताना महाराज, त्या शाळेतले विद्यार्थी, विद्यार्थिनी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षिका सगळे बघत असतात. सगळ्यांच्या समोर घडतंय. होय महाराज. शिक्षक पण बघत असतात. होय. अहो, पण त्यांच्या हातामध्ये एखादी पट्टी असेल, छडी असेल, त्यांचा धाक नाही राहिलेला. शिक्षकाचा धाक, शिक्षकाची पट्टी, शिक्षकाची छडी, हे सगळ्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत. हल्ली विद्यार्थी मारामारी करायला लागले, शिवेगाळ करायला लागले. शिक्षक टीचर्स रूम मध्ये जातात, आतली कडी लावून घेतात. पुढे ऐका महाराज. तर तो मुलीचा भाऊ त्या मुलाला गावात घेऊन जातो, आपल्या मित्रांना घेऊन येतो. ते मित्रही त्याला आणखीन मारतात, रक्तबंबाळ करतात आणि त्याला तसंच फरफटत विटांच्या भट्टीत घेऊन जातात आणि त्याच्या सर्वांगावर चटके देतात महाराज. आणि त्याची धिंड काढून त्याला गावाच्या बाहेर घेऊन जातात. हे सगळं 5 ते 6 तास चालू असतं आणि सगळं हे गाव नुसतं बघ्यासारखं बघत राहतं. वा लेखक, वा काय सुचलंय तुम्हाला. माझ्या तर अंगावर आताच काट आलेला आहे. तुम्हाला सांगतो, फक्त या एका सीनवर बर का ऑस्कर आणि नॅशनलचे 4-5 ज्युरी तर तुम्ही खिशात घातलेच म्हणून समजा. वा वा वा, समाजाचं विदारक चित्र, मुरदाड समाज. इकडे विटांच्या भट्टीवर त्या मुलाच्या आई वडिलांना ही बातमी कळते की आपल्या मुलाला कोणतरी मारहाण करताय. ते जीवाच्या आकांतानं धावत सुटतात, गावात येतात. गावात मुलगा नाही, बाहेर बघतात कुठे मुलगा नाही. त्यांना कळतं गावाच्या बाहेर त्याला नेलेलं आहे. ते पळत पळत जीवाच्या आकांताने येतात, तर बघतात तर काय, गावाच्या बाहेर एका झाडावर त्यांच्या तरुण मुलाचा देह रक्ताने माखलेला, जखमांनी भरलेला असा मृतदेह लटकतो आहे, फासावर टांगल्यासारखा लटकतो आहे महाराज. त्या आईचा आसमंत चिरून टाकणारा आकांत, वडिलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न उद्ध्वस्त झाल्याचा अंधकार आणि पार्श्वभूमीला पुरोगामी महाराष्ट्राचा, बुद्धिवादी महाराष्ट्राचा, सुसंस्कृत महाराष्ट्राचा सूर्य, तेजपुंज सूर्य अस्ताला जातोय. इथे आपला चित्रपट संपतो महाराज. वा लेखक, वा. पाणी काढलं तुम्ही डोळ्यात आमच्या. लोक तर ढसा रडतील हा पिक्चर बघून. हेच पिक्चर करायचं आपण. तुम्हाला सांगतो, नॅशनल मिळणार, ऑस्कर मिळणार, आपण सगळं गाजवून टाकू. काय स्टोरी रचली तुम्ही आता. महाराज ही मी रचलेली कथा नाहीये महाराज, सत्य कथा आहे, हे वास्तव आहे. तुमच्याच राज्यातील नगर जिल्ह्यातील नितीन आगे नावाच्या एका दलित तरुणाची शोकांतिका आहे ही. खोट्या प्रतिष्ठेमुळे उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांची कहाणी आहे. संवेदना हरवून बसलेल्या षंड समाजाची कहाणी आहे. तुमच्या कुशासनाचे परिणाम आहेत हे बघा. जो तो उठतो सुटतो आमच्यावरती म्हणतो कुशासन कुशासन कुशासन. तुम्ही सांगा लेखक,
आम्ही काय काय नाही केलं या समाजासाठी. आरक्षण दिलेलं आहे, स्कॉलरशिपा दिलेल्या आहेत, अत्याचार विरोधी कायदा पण निर्माण आम्ही केलं. काय काय करायचं सरकार म्हणून आम्ही समाजाचं विदारक चित्रण दाखवणाऱ्या चित्रपटांना आम्ही नॅशनल अवॉर्ड सुद्धा जाहीर केलेले आहेत. आणखीन काय करायचं. एखादं चांगलं सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांना आम्ही पद्मश्री पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतो. एवढं सगळं आम्ही समाजासाठी केलं तरी तुम्ही म्हणताय की आम्ही संवेदन शून्य म्हणून. महाराज, तुमच्या राज्यातल्या प्रत्येक घटकाला सुरक्षितपणे जगता यावं असं राज्य निर्माण करणं आणि ते चालवणं हे तुमचं पहिलं काम आहे. हो, हे नितीन आगेचे मारेकरी आपल्या समाजातल्या विशिष्ट वर्गाचे उन्मत्त वर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना पाठीशी घालू नका, त्यांना संरक्षण देऊ नका, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देणं हे तुमचं पहिलं काम आहे. अहो, नुसते कागदावरचे कायदे आणि आरक्षण देऊन काय उपयोग हो. हे असले निरपराध जीव बळी जात असताना निष्प्रभ झालेल्या तुमच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा उपयोग तरी काय. महाराज, लक्षात ठेवा, तुम्ही प्रजेचे पालक आहात, मालक नाही. अहो, आम्हाला 4 नॅशनल अवॉर्ड कमी मिळाले तर चालतील हो, पण समाजाला या विदारक स्थितीतून सावरा, नाहीतर जनता तुम्हाला आता सावरून धरणार नाही. तुमच्याच राजवाड्यातून बाहेर जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. येतो मी. आयला आज लेखक राजवाड्यात आले. त्यांनी आपल्या लेखणीतून एकच मारली फाईट, पण वातावरण झालं की हो टाईट.